12:30 1ची वेळ होती. येतात साप, काय प्रॉब्लेम आहे? नाही महाराज ना दहा म्हणे. आता एवढं फोनवर मी ऐकलं मारा 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 नाही मारा. ना तिकडूनच इकडे बाहेर इकडे पळून होता. पळून जातो ना तो, काय तुमच्या अंगावर येतो का डायरेक्ट चावायला साप? तो पोळीचाच होता. त्यामुळे आम्ही काय करू नाही हिंमत नाही म्हणजे मी काय म्हणू लागलो, राहणं त्यांचं आहे ना, त्यांचं घर आहे ना, तुम्ही त्यांच्या घरात शेती करताय. नाही हा नाही का म्हणून मामा मारायचं, मारल्या जात होता तुम्हीच म्हणू लागले होते. लय वाईट वाटतं असं ऐकल्यावर, एवढं समजून सांगितल्यावर. काही देवाचं तिथं नागाची पूजा करायची, बाहेर नाग दिसला की मारायचं, याला काय अर्थ आहे का? ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे पांगराडोळे शेत शिवारात. काय नाव मालकाचं? अनिल चाटे. अनिल चाटे आहेत. इथं हे नांगराटीचं काम चालू होतं आणि इथं यांना साप निघाला ते नांगराटी करत असतानाच. 2 नाग आहेत असं म्हणणं यांचं. एवढ्या दगडात नाही साप आम्ही उकरून ठेवलं. हे ट्रॅक्टर नाही करायचं का? लोटायला ट्रॅक्टर लोटू शकतो आपण. मरायचं मरत नाही. मी म्हणलं तुम्हाला आज जागा नाही द्यायची. आहे का? नंतर दिसू लागला एवढ्या जागेत. सगळं बाय आत नाही जास्त तो जागा नाही त्याला आज जायला. जागाच नाही. चालला तो शिरू लागला. हो हा इथं दिसला, पण तोंड कुठे दिसत नाही ना. ट्रॅक्टर हा उतरा उतरा पण गेले खाली. हा ट्रॅक्टर लावी तर माझं या तुम्ही साईड एकच कोण ठेवलं घालून माती आहे. मार लागला का देल साहेब? काय लागलाच मार थोडा. काढला मित्रांनो. आता लोकांच्या भीतीपायी ट्रॅक्टर लावून काढलं, पण वरची जी स्किन आहे थोडीशी ती थोडी डॅमेज झाली आहे. भारतीय नाग, विषारी साप. लोकांच्या भीतीपुढे काही करता येत नाही. ही भरणी काढा. करूयात रेस्क्यू आणि नंतर प्रथमोपचारही करता येईल याच्यावर. पण आता इथे सध्या तर जवळ काही नाही आहे. झाला मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकरच जे काही आहे त्याच्यावर फर्स्ट एड करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देऊयात. कोण आहेत मालक?
हे आहेत अनिल चाटे, ज्यांचं नागराटीचं काम चालू असताना नांगराच्या फाळात हा साप आधी आला होता. दोन साप होते. आता एक साप दुसरीकडे गेलेला आहे. तो काही सापडणं काय आहे का, चान्स दिसतोय का? नाही तिथं जायला दुसरा पाहू तेच नाही तिथं सापडत नाही. ते बी असं ते काढावं लागेल आपल्याला. राहू द्या हो, काय सापाचा असा डायरेक्ट काही त्रास नाहीये तुम्हाला. दुसऱ्या वेळेस पाहायला की साहेब फोन लावतो तुम्हाला. पण मारू नका आणि राहू द्या ना, शेतात साप काय प्रॉब्लेम आहे? नाही महाराज नव्हता दहा म्हणा. आता एवढं फोनवर मी ऐकलं मारा 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 नाही मारा. ना जेव्हा तिकूनच इकडे बाहेर इकडे म्हणजे पोळीच होता. पळून जातो ना तो, काय तुमच्या अंगावर येतो का डायरेक्ट चावायला साप? तो पोळीचाच होता. त्यामुळे आम्ही काय करतो नागाची दरवाजा आहे. मारायची. अहो नाही, हिंमत नाही म्हणजे मी काय म्हणू लागलो, ते राहणं त्यांचं आहे ना, त्यांचं घर आहे ना. तुम्ही त्यांच्या घरात शेती करताय. नाही हा नाही का म्हणून मामा मारायचं, मारल्या जात होता तुम्हीच म्हणून लागले होते. लय वाईट वाटतं असं ऐकल्यावर, एवढं समजून सांगितल्यावर. नाही देवाच्या तिथं नागाची पूजा करायची आणि बाहेर नाग दिसला की मारायचं, याला काय अर्थ आहे का हो? ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. ये पुढे पुढे दगड नाही मारला, ते ट्रॅक्टरने दगड काढले सगळे तिथे. तुझ्याकडे येत नाही कुठंच काय ताण नाही. गरम वातावरण झालेलं आहे खूप जास्त, त्यामुळे सापही खूप पॅनिक सिच्युएशन मध्ये येतात. बघू शकता कसं पाणी पितोय तो. पाणी प्यायला त्याला फर्स्ट एड करण्यासाठी आपण आत्ता बाहेर काढलंय. फर्स्ट एड म्हणजे आता ती जागा स्वच्छ धुतली आहे आपण आणि त्याच्यावर हळद टाकून ये पुढे येतो. हळद घेऊ का? सगळ्या जनावरांना प्यायला पाणी लागतंच. क्लिअर का म्हणजे सणा दिसायला चालू आहे का बंद चालू आहे? ऐसा कर यार तुम तो. आता सध्याचंच जे टेम्परेचर आहे ते जवळपास 37 डिग्रीच्या आसपास आहे, 37-38 डिग्रीच्या आसपास. जे सापांना युजली सहन होत नाही. तो खाली थंडगार मातीमध्ये बसलेला होता. नांगराटी चालू असल्यामुळे 2 नाग बाहेर आले. त्यातला एक पळून गेला आणि हाही पळालाच होता, दगडामध्ये लपून बसला होता. पण भीतीपोटी त्याला आपण अक्षरशः ट्रॅक्टर लावून दगड बाजूला करून त्याला बाहेर काढलाय. भारतीय नाग, विषारी साप. यायचा पण फोटो काढणे. हळद ही चांगली अँटीसेप्टिक असते. हा नाही, आता तो जरा फुसफुस करू लागला ना, तो चिडायला लागला. तो ऐकतच ना गुरु. नाही, सगळं सोबत ठेवावंच लागतं. असं होतात ना इन्सिडेंट्स बरेच. व्यवस्थितपणे हळद भरली आहे त्याच्या जखमेमध्ये. जखमही काही फार डीप नाही आहे. जी वरची स्किन आहे त्याची, ती स्किन फक्त थोडीशी हे झाली आहे, डॅमेज झाली आहे. चालू केलेलं असेल. हाय मित्रांनो, कालचा आपण काल दुपारी पांगराडोळे शेतशिवारातनं रेस्क्यू केलेला भारतीय नाग, जो थोडासा जखमी झाला होता. फर्स्ट एड नंतर त्याची जी जखम जी आहे ती सुद्धा पूर्ण वाळलेली आहे. हळद वगैरे आपण सगळी व्यवस्थित लावली होती त्याला. आता लोकांच्या भीतीपुढे काही करता येत नाही. दगडं होते, ते दगडं सगळे काढून त्याला काढायला लागलं. विषारी असलेला भारतीय नाग. ॲक्च्युली 2 नाग होते तिथे. नांगराटी चालू होती, त्यात खोल जमिनीत बसलेले होते. पण नांगराच्या फाळामुळे जे त्यांचं बीळ आहे ते डिस्टर्ब झाल्यामुळे दोन्ही साप बाहेर निघाले. त्यातला एक ऑलरेडी पळून गेला होता, पण हा तिथे दगडाच्या पोळीमध्ये घुसला होता. बाहेर काढला, थोडासा जखमी झाला आहे, पण जीव वाचला त्याचा असं म्हणावं लागेल. विषारी असलेला भारतीय नाग.
न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्या सापाचं. भर उन्हातच निघाला होता हा साप. जवळपास दुपारी 12:30-1ची वेळ होती. विषारी साप, भारतीय नाग. त्याला जंगलामध्ये सोडण्यासाठी आलेलो होतो आपण. डार्क गव्हाळी रंगामध्ये. चिडल्यानंतर फणा काढून फुसफुस करतो. डिवॅक्सिन. जिल्हा मित्रांनो, या नागाला सोडण्याच्या नैसर्गिक अधिवासात जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.